अरे पण ही चेटकी ताई, सकू सध्या तरी माझी बायकोच आहे, तेव्हा तुझ्या आयुष्यातल्या दुःखाचा राग तू सकूवर नको काढूस. दिगू, तू सखूवरचा राग यमुनेवर काढू नकोस. सकूला बांधून ठेवलंय ना, मग ती कुठे जाते कशी जाते ते मी बघतो. मी समोरच बसलोय ना. आता ती माझी जबाबदारी. अरे पण तू एकटा काय करणार आहेस? या चेटकिणीवर विश्वास ठेवू नकोस. समोर ही विहीर दिसते ना, त्यात ढकलून देईल तुला, कळणार सुद्धा नाही. तेव्हा काय करशील? उत्तम, असाच होऊ दे, म्हणजे प्रश्नच संपला. तसंही आता जगावं असं वाटत नाहीये. रोज रोज वाद, भांडणं, टोमणे, कलह. मेलो तर सुटेन मी आणि तुम्हीही सुटाल. जा निघा. अरे निघा. किती हट्टी आहेस ग तू. मनातलं सांगितल्याशिवाय स्वस्त बसणार नाहीस ना, आणि मलाही बसू देणार नाहीस. बोल बोल आता काय ते. हो, ते खोटी सखू म्हणजे कोणी मुलगी नाही हो. ते बाबाजी आहेत. तुमची शपथ विठुरायाने पाठवलेल्या आरशातून मला दिसलं हो. बाबाजी माझं रूप घेऊन आले. बस बस, तुझ्या या अवास्तव कल्पना मला सांगूच नकोस तू. बस झालं. अहो पण माझं ऐकून तरी घ्या ना. ती जेव्हा येते तेव्हा मला आता हपका बसलो, श्वास लागतो. हे तर तुम्ही स्वतः पाहिलंत ना. तसंच झालं म्हणून मी तिला पकडायला गेले होते हो. म्हणजे सगळं सत्य समोर आलं असतं. मी पाठलाग पण केला त्या खोट्या सखूचा, पण ती गावातून अचानक नाहीशी झाली हो. परत दिसलीच नाही. विश्वास ठेवा माझ्यावर. गप्प बस. केवळ तू सांगतेस म्हणून तुझ्यावर विश्वास ठेवणार नाही. आता तुझ्यावर विश्वास ठेवणं म्हणजे मूर्खपणा आहे. मूर्खपणा. तू ज्या प्रकारे विनूची मदत घेऊन पळालीस ना, ते बघून डोकं फिरलंय माझं. तेव्हा तू गप्प बस. तुला काय म्हणायचंय ते